श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये ऐश्वर्य असावं, आपल्या घरामध्ये अपार धनसंपत्ती असावी, लक्ष्मी अखंड आपल्या घरी वास्तव्य करावी. तर यासाठी आपल्याला शुक्रवारी काही सोपे उपाय किंवा सेवा करता येतील. तर चला मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा वार आणि यामुळे या दिवशी तुम्ही काही सोपे तोडगे करू शकता किंवा काही सोपे उपाय करू शकता, काही सेवासुद्धा करू शकता. तर शुक्रवारी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. कारण पांढरा रंग हा माता लक्ष्मीचा आवडता रंग असल्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही पांढरी कपडे त्या दिवशी वापरणार आहात, तर यामुळे जे काही सकारात्मक विचार आहेत किंवा ज्या काही आपण सकारात्मक लहरी आहेत, तर ह्या तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त राहतील आणि जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, तर ही निघून जाईल आणि यामुळे तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पांढरे पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ दूध असेल किंवा मीठ असेल किंवा साखर असेल, हे पदार्थ कोणालाही द्यायचे नाहीत. म्हणजे उसने म्हणून ते द्यायचे नाहीत. म्हणजे जर तुम्ही असं केलं तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर नाराज होते आणि म्हणून या दिवशी या पदार्थ उसने देऊ नका. तसंच शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करू शकता. म्हणजेच तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि मनोमन धनसंपत्तीसाठी, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी, सुखसंपत्ती मिळण्यासाठी लक्ष्मीला मागायचं आहे. जर तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात देखील जाऊ शकता. समजा जर तुमच्याकडे जर कमळाचं फूल जर नसेल तर तुमच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असते. ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्यांच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ ही असतेच. आणि मग तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ही कमळगट्ट्याची माळ घेऊन तुम्ही ओम लक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप देखील करू शकता. यामुळे सुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. तसंच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू उसनं द्यायची नाहीत. तुम्हाला तुम्हाला जर काही आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता किंवा खरेदी करू शकता. परंतु उसने पैसे असतील तर ते शुक्रवारी देऊ नयेत. कारण याच्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता नाराज होते. तसंच तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. म्हणजे असं केल्यामुळं तुमच्या पाठीमागची जी काही ग्रहपीडा असेल, जे काही दोष असतील ते सगळं निघून जातील आणि त्याच्यामुळं सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल. तसंच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर काही कोणी कुमारिका आल्या किंवा सवाष्ण्या जर आल्या तर त्या व्यक्तींना तुम्ही हळदी-कुंकू द्या आणि एखादी भेटवस्तू म्हणून देऊ शकता. जर भेटवस्तू देणं जर जमलं नाही तर किमान त्यांना हळदी-कुंकू लावून किमान त्यांच्या हातावर साखर द्या. यानं सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल आणि लक्ष्मी माता ही स्थिर राहील. तसंच शुक्रवारी तुम्हाला तुमच्या कुंडलीतील जर शुक्र ग्रह कमजोर असेल तर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला नेहमी पैशांची चणचण जाणवते आणि म्हणून हा शुक्र ग्रह जर तुम्हाला मजबूत करायचा असेल तर तुम्ही या दिवशी ओम शुन शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर तो आपल्याला ऐश्वर्य, धन, संपत्ती, समाधान देतो आणि म्हणून यासाठी शुक्र ग्रह मजबूत करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. यामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन म्हणजे काय? तर तुम्हाला घरातील श्रीयंत्र घ्यायचं आहे किंवा तुम्हाला देवीचा एखादा टाक असेल तर तो टाक घ्यायचा आहे आणि याच्यावर
याच्यावर श्री सूक्त म्हणत म्हणजे त्यातल्या ज्या 16 ओव्या आहेत त्या म्हणत तुम्हाला एक चिमूटभर असं त्याच्यावर थोडंसं कुंकू व्हायचं आहे. म्हणजे पूर्णपणे जेव्हा म्हणून होईल तेव्हा. म्हणजे तुम्हाला दर शुक्रवारी कुंकुमार्चन करायचं आहे. असं केल्याने देखील लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते. तसंच तुम्हाला अजून काय करता येईल, तर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी पांढऱ्या पदार्थाचा तुम्हाला नैवेद्य करता येईल. म्हणजेच समजा शेवयाची खीर असेल किंवा गव्हाची खीर असेल, किंवा इतर अजून पांढरे पदार्थ असतील किंवा तुम्हाला शिरा बनवायचा असेल, तर कोणताही गोड पांढरा पदार्थ तुम्ही बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करू शकता. तसंच दर शुक्रवारी तुम्हाला घरामध्ये कापुरासोबत 2 किंवा 4 लवंगा जाळायच्या आहेत. मग शक्ती निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक शक्ती संचार करेल. यामुळे लक्ष्मी माता देखील प्रसन्न होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते अवश्य कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.